श्री स्वामी समर्थ. भक्त हो, अनेकदा आपल्या आयुष्यात असं घडतं की सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक संकटाची मालिका सुरू होते. घरात सतत कोणाचं तरी आजारपण निघतं, विनाकारण भांडणं होतात, मुलांच्या प्रगतीत अडथळे येतात किंवा कमावलेला पैसा कुठे जातो हे समजतच नाही. आपण खूप मेहनत करतो, पण तरीही यश मिळत नाही. अशा वेळी मनात एक शंका येते, माझ्या घराला कोणाची तर नजर लागली आहे ना? कोणी माझ्या घरावर वाईट तर नाही ना? अध्यात्म सांगतं की जशी सकारात्मकता ऊर्जा असते, तशीच नकारात्मकता ही ऊर्जा असते. कोणाचा हेवा, कोणाची मत्सरयुक्त नजर किंवा कोणाचे वाईट विचार आपल्या घराच्या प्रगतीला खीळ घालू शकतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही पद्धती आणि एका विशिष्ट विधीबद्दल सांगणार आहे, ज्याद्वारे तुम्ही हे ओळखू शकाल की तुमच्या घराच्या वाईटावर कोण आहे किंवा तुमच्या घरातील समस्यांचे मूळ कारण काय आहे. हा व्हिडिओ केवळ भीती घालण्यासाठी नाही, तर तुम्हाला सतर्क राहण्यासाठी किंवा उपाय सांगण्यासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण जाणून घेऊया घराला नजर लागल्याची प्रमुख लक्षणे. विधी करण्यापूर्वी आपल्या घरात काही बदल घडत आहेत का हे तपासणे गरजेचे आहे. जर तुमच्या घरातील हिरवीगार तुळस अचानक आणि वारंवार सुकू लागली, तर ते घरावरील संकटाचे पहिले लक्षण मानले जाते. घरात प्रवेश केल्यावर जर मन अस्वस्थ होत असेल किंवा विनाकारण जोडीदाराशी किंवा मुलांशी भांडणे होत असतील, तर ती नकारात्मकता ऊर्जेची निशाणी आहे. गॅसवर ठेवलेले दूध वारंवार ओतू जाणे किंवा फाटणे हे शुभ मानले जात नाही. रात्री झोपेत दचकून उठणे किंवा कोणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव होणे. घरातील कुत्रा किंवा मांजर अचानक विचित्र वागू लागली किंवा कोपऱ्यात पाहून भुंकू लागली, तर त्यांना ही नकारात्मकता आधीच समजते. तर आपण जाणून घेऊया मुख्य विधी. हा विधी अत्यंत प्राचीन असून यामुळे तुमच्या घरावरील दृष्ट किंवा वाईट नजर नेमकी कोणाची आहे याचा अंदाज होतो. तर आपण जाणून घेऊया साहित्य. एक मध्यम आकाराचा तुरटीचा खडा, थोडा भीमसेनी कापूर, एक लोखंडी तवा किंवा कोळसा. तर आपण जाणून घेऊया विधीची पद्धत. शनिवारी किंवा मंगळवारी सूर्यास्तानंतर हा विधी करावा. ज्या व्यक्तीला किंवा ज्या घराला नजर लागली आहे असे वाटते, त्या घराच्या मुख्य उंबरठ्यापासून ते प्रत्येक खोलीपर्यंत तो तुरटीचा खडा हातात धरून फिरवावा. हा खडा फिरवताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू ठेवावा. त्यानंतर घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये एक तवा गरम करायला ठेवावा. तवा चांगला गरम झाला की त्यावर तो तुरटीचा खडा ठेवावा. उष्णतेमुळे तुरटी वितळू लागते. तुरटी पूर्णपणे वितळून जेव्हा ती पुन्हा घट्ट होऊ लागेल, तेव्हा तिचे निरीक्षण करा. जर त्या तुरटीला एखाद्या मानवी आकृतीसारखा आकार आला, तर समजावे की एखाद्या ओळखीच्या व्यक्तीची वाईट नजर आहे. जर आकार प्राण्यासारखा किंवा टोकदार आला, तर ती तीव्र मत्सरयुक्त नजर आहे. जर तुरटी फक्त पसरली आणि कोणताही आकार घेतला नाही, तर समजावे की घरातील वास्तुदोष आहे, कोणतीही करणी बाधा नाही. तर आपण जाणून घेऊया लिंबाचा चमत्कारिक प्रयोग. जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी मुद्दाम तुमच्या प्रगतीत अडथळे आणत आहे, तर दुसरा उपाय करा. एक डाग नसलेले पिवळे लिंबू घ्या. रात्री झोपताना हे लिंबू तुमच्या उशाशी किंवा बेडच्या खाली ठेवा. सकाळी उठल्यावर ते लिंबू कापून पहा. जर लिंबू आतून काळे पडले असेल, तर त्याला खूप दुर्गंधी येत असेल, तर समजावे की तुमच्या घराभोवती नकारात्मकता ऊर्जेचे वलय आहे. हे लिंबू घराबाहेर नेऊन 4 रस्ते एकत्र येतात तिथे टाकून द्या. मागे वळून पाहू नका. तर आपण जाणून घेऊया शत्रूच्या वाईट नजरेपासून संरक्षणाचे 3 उपाय. कोणी वाईट चिंतेत आहे हे समजल्यावर घाबरून जाण्यापेक्षा स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. रोज सकाळी घराबाहेर पडताना कपाळावर आणि घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीला स्वामींचा अंगारा लावावा. हा जगातील सर्वात मोठा संरक्षण कवच आहे. आठवड्यातून किमान 2दा घरात लादी पुसताना पाण्यात खडे मीठ टाकावे. मीठ नकारात्मकता शोषून घेते. रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावल्यानंतर 2 लवंगा आणि कापूर जाळून त्यांचा धूर संपूर्ण घरात दाखवावा. यामुळे सूक्ष्म नकारात्मकता शक्ती नष्ट होते. भक्त हो, स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्याच्या पाठीशी प्रत्यक्ष परब्रह्म उभे आहेत, त्याचे कोणाकडेही आणि कोणीही वाकडे करू शकत नाही. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कोणाचे नाव समोर आले किंवा शंका आली, तरी त्या व्यक्तीशी भांडायला जाऊ नका किंवा सूड घेण्याची भावना मनात ठेवू नका. तुमची भक्ती जेवढी प्रबळ असेल, तेवढी समोरच्याची वाईट नजर आपोआप निष्पन्न होईल. तुम्ही फक्त तुमची सेवा चालू ठेवा, बाकी स्वामी बघून घेतील.
घराच्या वाईटावर कोणी असो, पण जर तुमच्या घरात स्वामी समर्थांचा नामजप घुमत असेल तर कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही. हा विधी श्रद्धा ठेवून करा आणि मनातील भीती काढून टाका. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यातही अशा काही घटना घडायला आहेत का? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून तेही सुरक्षित राहतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.